श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव म्हणजे कारंजा हे क्षेत्र आहे। याचा शोध वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लावला। वऱ्हाडात कारंजा येथे अंबाभवानी आणि माधव या दाम्पत्याच्या पोटी पुत्र जन्माला आला। त्याचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले। हेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी होत। जन्माला आल्याबरोबर या बालकाच्या मुखातून ओंकाराचा उच्चार बाहेर पडू लागला अशी भाविकांची श्रद्धा आहे। अशा प्रकारे श्री दत्तात्रेयांच्या द्वितीय अवताराने जन्म घेतला। या ठिकाणी 1934 साली ब्रह्मानंद सरस्वती महाराजांनी श्री गुरु मंदिर बांधले। श्रींच्या जन्मस्थानावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली। तसेच तेथे श्री दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांचीही स्थापना करण्यात आली। श्री गुरूंच्या काही वर्षाच्या वास्तव्याने औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर आदी गावे पुण्यक्षेत्र बनून तीर्थस्थाने झालेली आहेत। परंतु श्रीचे जन्मस्थान हे काही कारणामुळे बऱ्याच काळपर्यंत अज्ञात राहिल्यामुळे ज्या ठिकाणी श्रींनी जन्म घेतला व आपल्या दैवी बालक्रीडा केल्या ते कारंजा गाव इतके दिवस अप्रसिद्ध राहिले। परंतु प्रभू कृपेने श्रींच्या जन्मस्थानाचा म्हणजेच कारंजा गावाचा पूर्ण पत्ता लागल्यामुळे त्या ठिकाणी श्रींचे मंदिर बांधण्यात येऊन त्यात श्रींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। श्री नृसिंह सरस्वती संस्थान कारंजा या नावाने आज ते प्रसिद्ध आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।